मंडळी राम राम लेक माट्या पाहायला गो कशाला एक गोष्ट म्हणतो म्हणजे लैक माट्यानाचे थोडं श्रेष्ठ आहे. लैक माट्यानाचे आशीर्वाद कुणावर राहत त्याने पुढचे चांगलं होतं त्यांचे कोणतेही लैक माट्या असू दे. आता त्याच्यामध्ये स्पेशली लोकरे लैक माट्या म्हणजे त्याच्याबद्दल आम्हाला लय अभिमान. मी आतापर्यंत माझ्या लाईफचे एक्सपिरियन्स मध्ये बघितलं लोकरे खानदानचे लैक लेक असू दे असं दुसरे मध्ये नाही बघत. एस्पेशली लोकरे खानदान त्याच्यामध्ये मुद्देबिहाळचे लोकरे खानदान म्हणजे इतकं सॉफ्ट नेचरचे सगळे जास्त बोलणारे नाही आवाज जोर नाही आमचेच आवाज मಣ್ಣवरून ಸ್ವಲ್ಪ ಇಲ್ಲಿ ಬರ್ರಿ नंतर 96 मध्ये माझं लग्न झालं. हे लोकरे खानदानचे बघितलं आम्ही असलं का यांचे कॅरेक्टर आहे सगळं मिळून जुळून राहायचे ते घरामध्ये आम्हाला लई बरं वाटत होतं. तेव्हा 3 भाऊ होते गुंडूराव लोकरे नारायणराव लोकरे आणि पांडुरंगराव हे 3 जणे आणि यांचे लेख सगळं. त्या टाईममध्ये मला जरा यांचे लँग्वेज नाही कळत होत यांचे स्पष्ट नाही राहत होतो गोष्ट करायची. पंढरीनाथ लोकरे लहान मामा त्यांचे जरा स्पष्ट राहत होते. आम्ही केव्हा आला याವಾಗ ಬಂದಿರಿ बोलत होते आम्ही एक ಬಂದಿರಿ. त्याच्यानंतर डॉक्टर मामाचे बी नाही कळत होतं गुंडू मामाचे बी नाही कळत होतं. त्याने मला काय विचारायला लागलेत केव्हा आला विचारायला लागलेत का जेवणाच्याला विचारायला लागले तेच नाही कळत होतं. मी आता नाराज ना करावं बोलू ना बरोबर. सेम ट्विन काय इथे मेडिकल स्टोर मध्ये दिन्नू रमेश यांच्या भेटून तेच मी अजून मेडिकल मध्ये जातो ना बोलून टाकत यावं रे जेवणा झाला हे आहेत रे माडी त्याने बी मला बोलत नव्हते. मी तुम्ही कवा आला म्हणून विचारलं म्हणून नाही बोलत होतो करून टाकत. आणि सगळेजण भेटून राहते ते आम्हाला लई बरं वाटत होतं. आम्ही जेव्हा इथे मुद्देबिहाळला येत होतो 3 घरामध्ये इकडं लहान काकूचे एक यांचे काकू मोठे काकूचे बी लई हे आहे त्याने बी लई तुमचे मोठे काकू बी लई बोलत लई हे होते आणि एवढं रेस्पेक्ट देत होते. त्या टाईममध्ये आमच्या सुधा अक्काचे बी लई सुधा अक्का त्याने बी जावई लोकांना काय आणि त्यांच्यामध्ये लोकरे फॅमिलीमध्ये इतक्या काय संडेच्या दिवशी मटण खात नाही. आम्ही मंडेच्या दिवशी मटण खात नाही. त्यांना आम्हाला मटण मध्ये असं होतं 2 दिवस रात्री 12ला संडे बी लागला मंडे बी लागला तरी बी ते घरामध्ये बरं राहतात आणि आम्हाला बी बरं वाटत होतं. आला म्हणजे सगळ्या जण यांच्या राजूतांचे वडील बी आहेत त्यांना बी भेटत होतं आणि याने आमचे बळे अण्णाचे एक शिरगोप्पाचे अण्णा बागलकोटताने आणि सगळेजण भेटून एक टाईपमध्ये एन्जॉयमेंट राहत होतं. आणि लई म्हणजे लई सॉफ्ट नेचरचे त्याच्यामध्ये एस्पेशली लोकरीचं लैक माटी बोलत तर इतकं सॉफ्ट आहे तर मी अजून बी बोलतो कोण बी राहू दे कुणाचे बी लैक माटी राहू दे दया करून त्यांना कुणाला त्रास नको द्या. त्यांचे आशीर्वाद राहिला तोच तुम्ही पुढे जातो. लोकरे लैक माटी असू दे कोण बी असू दे लहान असू दे मोठी असू दे त्यांचे जर आशीर्वाद तुमच्यावर असेल तरच पुढे जातो. कारण काय आमचे पुरुषांचे आम्ही का पोरं येतं आम्ही का करतो पुढे आमचे करिअर कसं राहतं आम्हाला जरा ना जरा नॉलेज राहतं. पण पोरी का राहतात बाप एका घरमध्ये स्वतःचे माय बाप भाऊ सगळ्यांना बहिण्या सगळ्यांचे प्रेम सोडून तिला हे सुद्धा माहिती राहत नाही माझे पुढचे आडनाव का होणार आहे. आमचे तर आडनाव फिक्स राहतो. म्हणून काय दया करून जे पोरे आहेत पोऱ्या कुणाला आम्हाला तर नाही आहेत 2 पोरं आहेत कुणाला पोरे आहेत त्याने खुशनशीब लक्ष्मी राहिल्यासारखं. आणि डॉक्टर मामा बी बरं होते पंढरी मामा बी होते गुंडू मामा बी होते पण
तिघेची तिघे सॉफ्ट सगळे लोक पुरा अजून मी मला लोकरे खानदानच्या बद्दल खूप म्हणजे खूप अभिमान आहे. कंप्लेंट का राहत होता आज उद्या कंप्लेंट राहत होतं. आता मला बी मी कधी बी माझ्या डोळ्यामध्ये पाणी नाही यावं सत्तापर्यंत. तुमचं सगळं बघून माझ्या बी डोळ्यामध्ये पाणी आलं. रडले सगळे जण रडलो. आता रडायचे जरा बंद करा, हसायचे बघा. धनुष म्हटला ये मग काय नाही अजून 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 संस्था तर नाही अजून हाय नाही नाही रडायचंच बोलते काय बोल हे. अजून अजून त्यांना सगळे भाऊ बहिणी बसलेत अजून त्यांना बी बोलणार आहेत. बोलू दे एक काय धनुष म्हटलं नाही मला आज्या बोलायला लागल्या तर असं इंजेक्शन करतो पेशंटला इंजेक्शन करतो म्हणून मागे लागला. तुमचे लेख हो सिरिंज लोड करून द्यायला लागला बघा बोलले. आता त्यांना काय त्याला धनुषला ते इंटरेस्ट होतं. मी सुद्धा लहान होतो. आमचे वडील सुद्धा प्रॅक्टिसनर मेडिकल प्रॅक्टिसनर. एक ॲडव्होकेट होता आमच्याकडे. तो ॲडव्होकेट काय पत्तोळ होतं. त्याने काय करत होता मी बाहेर गेलत लोक मला नाव ठेवतात म्हणून ते धोतर घालत होते आत 2-3 धोतर घालून त्याच्यावर पॅन्ट घालत होतं जाड दिवसा म्हणून. ते आमचे वडीलचे पेशंट. त्याने इंजेक्शन करायला येत होता. आमचे वडील काय आता पोराणाची बी पुढे जरा शिकू दे काहीतरी. मला सांगितलं इंजेक्शन करता का तू म्हणून. हे मी करतो या बोला. ते टॅट्रासायक्लिन इंजेक्शन येतं पिवळा कलर राहतो बद्दल ते लोड करून दिले. करायचं होतं ते केलं होतं ना. ಅವ ಏನು ಚಲೋ ಮಾಡ್ದನ್ರಿ ಮಗ ಸ್ವಲ್ಪನೂ ಬ್ಯಾನೆ ಆಗಲಿಲ್ಲ ಅವಲ್ಲ. मी सुद्धा परेशान झालो. पहिला इंजेक्शन केलं पेशंट उस माझी एवढा तारीफ करायला. आमचे वडील मी बोलले मला बघ असं शिकायला लागतं सगळं. खुश झाला. आता कोणते पेशंट होते करू शकतो मी इंजेक्शन. माझे कॉन्फिडन्स वाढलं. त्याच्याबद्दलच गोष्ट करायला लागला. तर ते ॲडव्होकेट काय केला घरी गेला. घरी जेवून ड्रेस चेंज करा बोलून पॅन्ट काढला. धोतर सगळं पिवळं होऊन गेलं. ते इंजेक्शन त्याच्या बॉडीमध्ये जेवासच नाही. लगेच काय केलं ते धोतर लपटून घेऊन ಪ್ಯಾಂಟ್ ಗಾಲೂನ್ ಅಲ್ಲ ಏನ್ರಿ ಡಾಕ್ಟರ್ ಸಾಬ್ರೆ ನಾನು ಇಂಜೆಕ್ಷನ್ ಎಲ್ಲ ಇದ್ರಾಗೆ ಹೋಗೋದು. काय बोलायचे नाही. बरेचशा लोक बोलणारे आहेत. बोलू दे कोण कोण बोलतो ना.